नमस्कार, द न्यूज प्लसच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मी लतिका भनबिंदगे. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडीवर. श्री विठ्ठलाच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक पंढरपुरात दाखल. करण्यात आलं विविध उपक्रमांचं आयोजन. सोलापूर शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघात काँग्रेस तसंच महाविकास आघाडीनं मुस्लिम उमेदवार द्यावा. कौमी एकता मंचच्या वतीनं करण्यात आली मागणी. आषाढी यात्रेच्या निमित्तानं विविध शाळांमध्ये दिंडी उपक्रमाचं आयोजन. वारकरी वेशातील बालचमूंनी वेधून घेतलं लक्ष. आणि वारकऱ्यांनी गजबजलेल्या पंढरपूर नगरीचं सध्याचं कसं आहे सुखद चित्र, जाणून घेऊया जयपाल खेडकर यांच्यासोबत. श्री विठ्ठलाच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरात आले असून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मातेच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी सपत्नीक पंढरपूर दौऱ्यावर आले आहेत. सायंकाळी 4 वाजता कृषी पंढरी प्रदर्शनाचं कृषी उत्पन्न बाजार समिती आवारामध्ये उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच 4:15 वाजता मोटारीनं शासकीय विश्रामगृहातून त्यांनी पंढरपूरकडे प्रयाण केलं. 4:30 वाजता पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या पर्यावरण विषयक जनजागृतीपर उपक्रमाचा समारोप सोहळा देखील करण्यात आला. बुधवारी मध्यरात्री 2:20 शासकीय विश्रामगृहातून मोटारीनं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे त्यांचं प्रयाण होणार असून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा पहाटे 4:30 वाजता देववृक्ष सुवर्णपिंपळ बीज प्रसादाचं प्रातिनिधिक स्वरूपात वारकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे. अजान वृक्ष लोकार्पण आणि माहितीपत्रकाचं विमोचन कार्यक्रम पहाटे 4:45 वाजता होणार आहे. त्यानंतर मोटारीनं शासकीय विश्रामगृहाकडे त्यांचं प्रयाण होणार आहे. बुधवारी पहाटे 5 वाजता शासकीय विश्रामगृहामध्ये त्यांचं आगमन होऊन 9 वाजेपर्यंतचा वेळ राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 9:30 वाजता मोटारीनं चंद्रभागा बसस्थानकाकडे ते जाणार आहेत. सकाळी 10 वाजता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चंद्रभागा बसस्थानक आणि यात्री निवास इमारत लोकार्पण या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. यासह तुळशी वृंदावन लोकार्पण, राजर्षी छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवन भूमिपूजन, तसंच लिंक रोडवर महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान, राज्यस्तर अंतर्गत शहरातील विविध ठिकाणी तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांचं भूमिपूजन आणि स्वच्छवारी निर्मलवारी या कार्यक्रमाचा समारोप त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या पद्धतीनं मंगळवारी दुपारपासून ते बुधवारपर्यंत विविध उपक्रमांचं कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दर्शक हो, आषाढी एकादशी वारी निमित्त पाहूया द न्यूज प्लसच्या विशेष वृत्तांत जयपाल खेडकर यांच्यासोबत. रामकृष्ण हरी. शुभ्र वेशातील वारकऱ्यांचा महासागर, डौलात फडकणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर, विणेचा झनकार आणि हरिनामाचा जयघोष हे पंढरपूर नगरीचं स्वरूप पाहताना स्वर्गीचा आनंद सोहळा याशिवाय दुसरा नसेल ही जाणीव मनाला होऊन जाते. आषाढी यात्रेनिमित्त गेल्या महिन्याभरापासूनच मजल दरमजल करत महाराष्ट्रासह देशभरातून विविध ठिकाणाहून निघालेल्या पालखी सोहळ्यांचं आज सकाळी पंढरीत आगमन झालं. अनेक युगांपासून विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाला आता डोळे भरून पाहता येणार ही जाणीवच मुळी मनाला समाधान देते. वैष्णवांच्या या मांदियाळीनं पंढरीचं आजचं वर्णन करताना असंच म्हणावं लागेल की दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी तो पहा विटेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. पंढरपूर शहरासह चंद्रभागा नदी तीरावरील वाळवंटावर देखील पवित्र स्नानासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यंदाच्या वर्षी वेळेत झालेल्या पेरण्या, मंदिराचं बदललेलं स्वरूप याबाबतची उत्सुकता, वारकऱ्यांसाठी शासन उपलब्ध करून देत असलेल्या सोयी सुविधा यामुळं यावर्षी वारी विस्तृत झाल्याचं दिसून येतं. बुधवारी पहाटे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एक भाग्यवंत वारकरी सपत्नीक पांडुरंग आणि रुक्मिणी मातेची महापूजा करतील आणि प्रत्येक वारकरी विठुरायाचं दर्शन घेऊन सुखावेल. तसंच लाडक्या विठ्ठलाचं रूप मनात साठवून हसतमुख परतीच्या प्रवासाला निघेल. द न्यूज प्लसच्या वतीनं आषाढी यात्रेचा हा वृत्तांत सादर केला होता जयपाल खेडकर यांनी. सोलापुरातील विविध शाळेमध्ये आषाढी यात्रेनिमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. बुधवारी असलेल्या आषाढी यात्रेनिमित्त सोलापुरातील विविध शाळांमध्ये आषाढी वारी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील भारती विद्यापीठ बाल विकास मंदिर शिशुशाळेच्या वतीनं आयोजित दिंडी सोहळ्यामध्ये
वारकरी वेशातील चिमुकले सहभागी झाले होते. हातात भगवी पताका, गळ्यात टाळ, पांढरं शुभ्र वस्त्र, पारंपरिक धोती असा पोशाख मुलांनी, तर गळ्यात तुळशीमाळ, अंगात पारंपरिक खणाचं वस्त्र, सोबतच काही मुलींनी डोक्यावर तुळस घेतली होती. असं हे लहानग्यांच्या पालखी सोहळ्याचं दृश्य सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं. भारती विद्यापीठ बालविकास मंदिरच्या वतीनं दरवर्षी या पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात येत असून लहान मुलांना आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची ओळख यातून होते. अशा सोहळ्यांबद्दल मुलांच्या मनात आत्मीयता निर्माण होते असं सांगत शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली मोहोळे यांनी द न्यूज प्लसच्या माध्यमातून सर्वांना आषाढी यात्रेच्या शुभेच्छा दिल्या. या दिंडीनं भारती विद्यापीठाच्या प्रांगणासह परिसरामध्ये परिक्रमा केली. यावेळी विद्यार्थ्यांसह शाळेतील शिक्षिका, उपस्थित महिला पालक यांनी देखील फुगडी खेळत आपला आनंद व्यक्त केला. भारती विद्यापीठ बाल विकास मंदिर शिशुशाळेच्या वतीनं आयोजित या दिंडी उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रसंगी शाळेच्या शिक्षिका, बालवारकरी यांच्यासह पालकवर्ग उपस्थित होता. पालखी सोहळ्याचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका वैशाली मोहोळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका शिंदे, शेंडे, इनामदार, तोटद, शिरसीकर, म्हेत्रे, क्लार्क, माने तसंच हलसंगी आणि मोकाशी यांनी परिश्रम घेतले. याप्रमाणेच सोलापुरातील श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक शाळेतही वारीनिमित्त दिंडी उपक्रमाचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलं होतं. यावेळी विठ्ठल रुक्माई आणि त्यांचे भक्त अर्थातच बालवारकरी सोबतचा पालखी सोहळा, विठुनामाचा गजर यामुळे शाळेच्या परिसरामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. या दिंडी सोहळ्याचं विशेषत्व म्हणजे पर्यावरण रक्षण आणि समाज प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणारे विविध संदेश असलेले फलक बालवारकऱ्यांनी आपल्या हातात घेतले होते आणि या दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचं काम श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक शाळेच्या या विद्यार्थ्यांनी केलं. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका राखी देशमाने, श्राविका संस्थेचे सचिव हर्षवर्धन शहा, अंजली शहा, विश्वस्त अतुल शहा, डॉक्टर रोहिणी शहा, देवई शहा तसंच शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दिंडी उपक्रमाच्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. याप्रमाणेच नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा सोलापूर संचलित चंद्रभागाबाई यलगुलवार शिशु आणि प्राथमिक शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडीचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शिशुशाळा आणि इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या वेशभूषा केल्या होत्या. त्यामध्ये संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, संत मीराबाई आणि वारकरी वेशभूषा करून जय जय रामकृष्ण हरी, ज्ञानोबा तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय अशा जयघोषात आषाढी एकादशीच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुक्ताई भजनी मंडळ बाळे येथील अध्यक्षा हेमलता कुलकर्णी आणि श्रीमती जनाबाई भोसले यांनी विठ्ठल भक्तीपर भजन सादर केलं. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पालखीचं पूजनही करण्यात आलं. यानंतर हा पालखी सोहळा विकासनगर येथील दत्त मंदिराकडे जाऊन आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संतोष कुमार माशाळे यांनी दिंडीमध्ये सहभागी होऊन उद्घोषणा केली. या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षकवृंद श्रीमती पी.जी. बुगडे, के.जी. जगदाळे, ए.डी. राठोड, आर.एस. मोजावर, एस.सी. तारके, एस.एस. गिराम आणि ए.एस. वाघमारे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी आणि पालकांनी परिश्रम घेतले. यानंतर प्रसाद वाटप करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर शहर, मध्य आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघात महाविकास आघाडीनं मुस्लिम उमेदवार द्यावा, कौमी एकता मंचाच्या वतीने करण्यात आली मागणी. कौमी एकता मंच सोलापूरच्या वतीनं विविध पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. या विधानसभा निवडणुकीमध्ये सोलापूर शहर, मध्य आणि दक्षिण सोलापूर या 2 मतदारसंघामध्ये मुस्लिम उमेदवाराला संधी द्यावी असा ठराव मंचच्या बैठकीत करण्यात आला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशभरात आणि महाराष्ट्र राज्य तसंच सोलापूर जिल्ह्यामध्ये मुस्लिम समाजानं इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीला समर्थन दिलंय. दरम्यान गेल्या 10 वर्षामध्ये भाजपानं आणि मोदी सरकारनं अल्पसंख्याक समाजाच्या विरोधामध्ये धोरण अवलंबिलं असल्याचा आरोप करत त्या विरोधामध्ये मुस्लिम समाजानं मतपेटीतून रोष व्यक्त केला आहे. यामुळे आता शहर, मध्य आणि दक्षिण सोलापूर या 2 विधानसभा मतदारसंघात
मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व द्यावं अशी समस्त मुस्लिम समाजाची भावना आहे. महाविकास आघाडीच्या काँग्रेस आणि इतर घटक पक्षांनीही या मतदारसंघावर आपला हक्क सांगितला असला तरी या ठिकाणी मुस्लिम कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्यावी अशी मंचची स्पष्ट भूमिका असल्याचं सलीम हिरोली यांनी सांगितलं. काँग्रेस पक्षाचा तिथं क्लेम आहे, तिथं नैसर्गिक अधिकार आहे. 3 वेळा तिथं आमदार काँग्रेस पक्षाचे राहिलेले आहेत, तर काँग्रेस पक्षाने ती जागा आघाडीतनं सोडून घ्यावी आणि मुस्लिम समाजाला द्यावी. मुस्लिम समाजामध्ये मातब्बर असलेले असंख्य लोक काँग्रेसकडे मागणी केलेली आहे. सर्वप्रथम आमचं मास्तरांना विनंती आहे की त्यांनी या मतदारसंघामध्ये मागणीच करू नये. यदा कदाचित दुर्दैवाने म्हणतो मुस्लिम समाजाच्या आणि सगळ्या समाजाच्या त्यांना सीट सुटली तर आमची विनंती आहे की मुस्लिम कार्यकर्त्याला त्यांनी सीपीएम तर्फे उभा करावा. बहन का हक अदा किया है, अब बहन ने भाई का हक अदा करना जरूरी है और बहन का भी हक अदा करना जरूरी है. तो हम सब मिलकर यहाँ पर मध्य की एक विधानसभा की सीट मांगी है और 11 सीटों में से 1 सीट मुस्लिम के लिए मांगी है, क्योंकि यहाँ पर मध्य में 1 लाख के से ज़्यादा मतदार हैं और हमारा हक बनता है. यहाँ पर हम सभी लोग, हमारे हाजी तौफीक भाई हत्तुरे, समीरुल्लाह भाई, मईनू भाई शेख, कुमारो दोनों जो है वहाँ पे भी जो मुस्लिम कार्यकर्ता सालों से काम कर रहे हैं, उसमें से भी अगर उन्होंने मुस्लिम को अगर दे देंगे तो हम सब मिलकर मुस्लिम समाज बोलकर, और ये जो है कांग्रेस पार्टी से मांगने की बात इसके लिए कि कांग्रेस पार्टी से अगर मुस्लिम समाज को टिकट छूटी तो जो है कि मुस्लिम समाज भी रहे तो जो है कुछ जो है हमारे हिंदू भाइयों के जो है जो सेकुलर है इनके वोट कांग्रेस पार्टी को मिलते, तो वो वजह से जो है कांग्रेस पार्टी से उम्मीदवार हम एकदम अपना हक बोलकर हम मांग रहे हैं, क्योंकि सभी समाज जो अपने अपने तौर पर मांग रहे हैं तो हमारा भी मांगने का हक है, इसलिए हम मांग रहे हैं. अगर हमको दी पार्टी टिकट, महाविकास आघाड़ी से हमारी ये गुजारिश है कि सबसे पहले शहर मध्य की टिकट जो है कांग्रेस के लिए छूटे, फिर उसमें जो है मुसलमानों को वो टिकट दे और हम सब मिलकर काम करेंगे. जितने भी हमारे साथ में आए हैं सभी लोगों के अनेक वर्षापासूनची सोलापूर शहर मध्यची जी मागणी आहे ती मुस्लिम समाजाची आहे आणि मागच्या 3 वेळेला काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रणितीताई शिंदे यांना भरघोस मतांनी या ठिकाणी मतदारांनी निवडून दिलेला आहे. त्यामुळे सर्वांना खात्री आहे की या वेळेस देखील सदरची जी जागा आहे हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जी आहे काँग्रेस पक्षाला पदरात पडेल आणि नक्कीच या ठिकाणी काँग्रेस पक्ष जे आहे मुस्लिम समाजाला उमेदवारी द्यावी. कारण आजपर्यंत आपण पाहत आलेलो आहे की समाजामध्ये काँग्रेस पक्षाच्या मागे म्हणा किंवा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया अलायन्सला असू द्या किंवा महाविकास आघाडी असू द्या, मुस्लिम समाजाने खूप मोठं सहकार्य या ठिकाणी या आघाडीला केलेलं आहे. या पत्रकार परिषदेस हाजी तौफिक हत्तुरे, शौकत पठाण, हाजी मैनुद्दीन शेख, समीउल्लाह शेख, हसीब नदाफ, ॲडव्होकेट खतीब वकील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. डॉक्टर सुमित श्रीकांत मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त द न्यूज प्लस परिवाराच्या वतीनं त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. सोलापुरातील प्रसिद्ध डॉक्टर तसंच मनोरमा बँकेचे संचालक डॉक्टर सुमित श्रीकांत मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त द न्यूज प्लस चॅनलचे संचालक तात्यासाहेब पवार तसंच द न्यूज प्लस चॅनलचे जाहिरात प्रमुख सलीम पटेल यांनी डॉक्टर सुमित यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देत त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी आगामी काळामध्ये सोलापूरकरांच्या सेवेसाठी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा असलेलं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देत द न्यूज प्लस परिवारानं दिलेल्या शुभेच्छांबद्दल डॉक्टर सुमित मोरे यांनी आभार व्यक्त करत धन्यवाद दिले. याप्रसंगी द न्यूज प्लस चॅनलचे संचालक तात्यासाहेब पवार, जाहिरात प्रमुख सलीम पटेल आणि डॉक्टर विशाल गोरे आदींची उपस्थिती होती. आज वाढदिवसानिमित्त द न्यूज प्लस या समूहानं शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. यावर्षी एक संकल्प म्हणून आम्ही जे सध्याला प्राईड आयसीयू मल्टी स्पेशालिटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्याचंच एक्सपान्शनच्या प्रोजेक्टमध्ये आहे. लवकरच एक मोठं हॉस्पिटलची अनाऊन्समेंट देखील आम्ही करू जे ॲफोर्डेबली असेल, सर्व सोयी पण असेल. सध्यालासुद्धा जे हॉस्पिटल आहे ते सोलापुरातील मध्यवर्ती भागात स्थित आणि सर्व प्रकारे आयसीयू फॅसिलिटी असलेलं आणि 24 तास MD डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आणि अवेलेबिलिटी असलेलं हॉस्पिटल आहे आणि याचंच एक्सपान्शन आम्ही करायचा प्लॅन आहे. तर थोड्याच दिवसात आम्ही आपल्याच माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू. इथे घेऊया अल्पशी विश्रांती. पाहत रहा द न्यूज प्लस, बातम्या प्लस, बरंच काही.
माननीय श्रीयुत महादेव कोगनुरे, MK फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे, शेती माती संस्कृतीसाठी कटिबद्ध, सामाजिक भान, आत्मीयतेचे दान, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शैक्षणिक प्रगती, मानवतेचे कर्म, सेवा हेच धर्म, ऋण समाजाची, बांधिलकी मानवतेची, या आणि अशाच कार्यांसाठी प्रसिद्ध असणारे श्रीयुत महादेव कोगनुरे यांचे कार्य अविरत आहे. सागर सिमेंट यांच्यातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना 2 लाख वही वाटपाचा कार्यक्रम, अनेक पुरस्कार प्राप्त, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्रीयुत देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे विशेष सामाजिक सन्मान पुरस्कार, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते उद्योजकता पुरस्कार. कोविड काळामध्ये अनेक गरजूंना मदत कार्य केले. पहिल्या आणि दुसऱ्या लॉकडाऊन दरम्यान हजारो गरीब कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप. काडादी मंगल कार्यालय सोलापूर कोविड सेंटर आणि अक्कलकोट कोविड सेंटर इथे बायपॅप आणि ऑक्सिजन मशीन देण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतही केली. दक्षिण सोलापूर तालुका, अक्कलकोट तालुका आणि सोलापूर शहरातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना आतापर्यंत 6,25,000 वह्या वाटप करण्यात आले. अनेक शासकीय कार्यालयात शालेय विद्यार्थी आणि अनाथ आश्रमात गणवेशाचे वाटप केले. जळीतग्रस्त कुटुंबासाठी शॉर्ट सर्किट व अन्य कारणास्तव आग लागून घर जळालेल्या दक्षिण सोलापूर, सोलापूर शहर, अक्कलकोट तालुक्यातील अनेक जळीतग्रस्त कुटुंबांना जगण्यासाठी मदत कार्य केले. MK फाउंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना केली. निराधार लोकांना दरवर्षी हिवाळ्यात मागील 5 वर्षांपासून ब्लँकेटचे वाटप. अन्नतृप्ती योजना गेल्या 3 वर्षांपासून दररोज 65 निराधार वृद्धांना घरपोच 2 वेळचे टिफिन आणि गरजेनुसार औषधोपचार देखील घरपोच देण्यात येतात. ज्येष्ठ नागरिकांना पाण्याच्या टाक्या देऊन पिण्याच्या पाण्याची सोय. सिमेंट व्यवसायातून सेवाभावही जपलाय. सागर सिमेंट्स लिमिटेडद्वारे वितरकांचे नेटवर्क वाढवण्यात आले आहे. यातून हजारो बेरोजगार तरुणांना सिमेंटची दुकाने उघडून रोजगार उपलब्ध करून दिले आहे. ट्रक ड्रायव्हर्स, लोडिंग आणि अनलोडिंगसाठी मजूर यासारख्या सिमेंटच्या वाहतुकीद्वारे रोजगार उपलब्ध करून देणं आणि सिमेंट व्यवसायाद्वारे अनेक अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करणं, तसेच याचा मोठ्या प्रमाणात फायदा बांधकाम कामगारांना होत आहे. या आणि अशाच कार्यांमधून सेवाभाव त्यांनी जपलेला आहे. माननीय महादेव कोगनुरे हेच सामाजिक बांधिलकी जपणारे खरे व्यक्तिमत्व आहेत. प्रत्येकाला आपलंसं वाटणारं नेतृत्व, आपल्या हक्काचा आपला माणूस, माननीय महादेव कोगनुरे. सोलापूरच्या अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग यांच्या संकल्पनेतून जिक्र उसका या गझलांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. सोलापूरच्या अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग यांच्या संकल्पनेतून जिक्र उसका गझल आणि शायरीतून उलगडणारा एक संगीतमय प्रवास. खास या कार्यक्रमामध्ये अमेरिकेवरून सुनैना कोचरू सहभागी होणार आहेत. तसंच सोलापूरचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे महागायक मोहम्मद आयाज असा त्रिवेणी सूर संगम रसिकांना या कार्यक्रमातून अनुभवता येणार आहे. मोनिका सिंग या एक सक्षम अधिकारी असून त्यांना कवितेचा छंद आहे. तसंच शायरीच्या रूपात जिक्र उसका याचं सादरीकरण देखील त्या करणार आहेत. या कार्यक्रमात खास अमेरिकेमध्ये वास्तव्यास असणाऱ्या भारतीय सिनेकवयित्री सुनैना काचरू येणार आहेत. काचरू या नामवंत लेखिका असून सोनू निगम, शंकर महादेवन, सुनिधी चौहान यांच्यासारखे कलावंत त्यांच्या कविता आणि गीत गायली आहेत. सोलापूरचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचा महागायक विजेते मोहम्मद आयाज जिक्र उसका या मैफिलीमध्ये मोनिका सिंग आणि सुनैना काचरू यांच्या शायरी, कविता संगीतबद्ध करून आपल्या पहाडी आवाजामध्ये त्याचं सादरीकरण करणार आहेत. या कार्यक्रमामध्ये मेट्रो कास्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड वरील टीव्ही चॅनल्सचे संचालक राजेंद्र पंडित हे देखील सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम रविवारी 21 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी रंगभवन येथे होणार आहे. गझल आणि शायरी की अनोखी मैफिल नक्कीच सोलापूरकरांना मंत्रमुग्ध करणारी असेल. तरी जास्तीत जास्त रसिकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत आणि खुला आहे.
श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं 10वी-12वी उत्तीर्ण गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं रविवारी हत्तुरे वस्ती येथील हत्तुरे मंगल कार्यालयामध्ये शहर आणि जिल्ह्यातील 10वी तसंच 12वी परीक्षेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंतांचा गौरव आणि सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांचा विशेष गौरव सत्कार जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी, शिवपुत्र महास्वामी, सोमनिंग महाराज शिरवळ, सुधाकर महाराज इंगळे, श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे, सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड, एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अण्णप्पा सतुबर, सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत, माजी नगरसेवक वैभव हत्तुरे, मुख्याध्यापक सदाशिव हनमाने, परमेश्वर माळगे, विरेश हत्तुरे, बसवराज पनशेट्टी, शाखा अभियंता राम जेऊरे, काशीनाथ भदगुणकी, उमेश मळेवाडी, महेश हत्तुरे, शशिकांत वसंतपुरे यांची उपस्थिती होती. गुणवंतांचा गौरव बसवेश्वर प्रतिष्ठानकडून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून जीवन जगण्यासाठी अहंकाराला फाटा दिला पाहिजे. विनय आणि सुसंस्कार जीवनात अंगीकारणं महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांना जीवनामध्ये मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. घरात देखील चांगल्याच विचारांना महत्त्व दिलं पाहिजे असं प्रतिपादन जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांनी यावेळी केलं. आणि कित्येक सामूहिक विवाह सुद्धा त्यांनी केलेला आहे. त्या विवाहामध्ये आपण सुद्धा नदीजवळ पूर्वाश्रमामध्ये असताना, वटिकेचे महाराज असताना आपण त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते आणि सर्वांना म्हणजे हत्तुरे परिवारांना एक आशीर्वाद दिले होते. आणि तपोरत्न योगराजेंद्र शिवाचार्य स्वामीजी सुद्धा त्यांना खूप खूप आशीर्वाद त्यांच्यावर आहे, त्यांचा आशीर्वाद यांच्यावर आहे. आणि एक मेन म्हणले तर हत्तुरे मामा हे आपल्या वटिकीच्या जावाई आहे आणि चुलसाटे परिवाराचे जावाई असून त्यांनी हा समाज कार्यामध्ये आपल्या सदैव पहिल्यापासून काम करत आहे. आणि त्यांचे चिरंजीवी सुद्धा वैभव हत्तुरे सुद्धा काम करत आहे. त्यांच्यावर आता नगरसेवक वगैरे आहे. पुढे जाऊन त्याच्या पण राजकीय क्षेत्रामध्ये उत्तरोत्तर अभिवृद्धी व्हायला पाहिजे. आणि असंच आपलं हत्तुरे मामांचं सुद्धा पण त्यांनी काम करत आहे, कधी बोलत नाही. आपण आज थोडा ना काही ना मामाचे बोलायला पाहिजे म्हणून आपण अपेक्षा केलं होतं. आपण म्हणले की आम्हाला म्हणले आपला आशीर्वाद आमच्यावर खूप आहे, असाच आशीर्वाद राहू दे, पण आपण काम करू दे, काम करायला आम्हाला आशीर्वाद द्या, पण बोलत नाही म्हणून त्यांनी स्वतःलाच आता आपल्या समोर सांगितलेलं आहे. त्यानिमित्ताने त्यांनी काम करतच सुद्धा. आणि आपल्या ॲडव्होकेट साहेबांचं आणि रजपूत साहेबांचं काम आपण ऐकलेलं आहे. आणि त्यांनी कित्येक आपल्या न्याय संबंध ते न्याय सोडून कुठे गेले नाही त्यांनी. आणि त्यांनी न्यायाच्या पाठिंबा घेऊन या आधी आपलं कानूनामध्ये जे सांगितलं आणि निष्ठाने त्यांनी काम करतात ना, त्या व्यक्तींना आपण समाज कधी विसरत नाही. आपला सोलापूर तर कधी विसरणार नाही. ज्यांना शिक्षा दिले त्यांनी विसरतील, पण ज्यांनी आता सोलापूर निवासी आहे आणि आपण ज्यांनी ज्या कानूनावर विश्वास आहे त्यांनी कधी विसरणार नाही. सोलापूरवासी कधी विसरणार नाही. सेनेचे उपजिल्हा प्रमुख अण्णप्पा सतुबर म्हणाले की हत्तुरे यांचं सामाजिक कार्य मोठं आहे. भविष्यात त्यांनी राजकारणामध्ये उतरून सामान्यांची सेवा करावी. या प्रसंगी सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत, शिवपुत्र महास्वामी यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बसवेश्वर प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. तसंच काम या ठिकाणी श्रीशैल मामा हत्तुरेंच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे. ही खूप चांगली अभिनंदनाची गोष्ट आहे. आज या ठिकाणी विद्यार्थ्यांचा जो सत्कार कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे, त्या पाठीमाग त्यांची भावना अशी असावी की आपल्या भागातून देखील विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिकावेत, ते IAS IPS ऑफिसर बनावेत, एक चांगले प्रतिष्ठित डॉक्टर बनावेत, चांगले प्रतिष्ठित वकील बनावेत, चांगले प्रतिष्ठित इंजिनियर बनावेत, जेणेकरून या सोलापूर शहरातून या हत्तुरे वस्ती भागातून एक चांगला विद्यार्थी नावारूपाला येईल. आणि तो निश्चितच या ठिकाणी श्रीशैल मामा हत्तुरेंच्या माध्यमातून येईल असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो.
आज माझा या ठिकाणी जो विशेष सत्कार केला, खरं तर मी माझं दिलेलं काम प्रामाणिकपणे केलेलं आहे, त्यामुळे सत्कार करण्याचा असं काय त्याच्यामध्ये विशेष नाही. परंतु तरी देखील मन मोठं करून त्यांनी जो या ठिकाणी माझा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचं ऋण व्यक्त करतो. आणि कायद्याच्या चौकटीत राहून जे काही काम मला या महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानसाठी करता येईल ते मी करायला 24 तास तयार आहे असं मी त्यांना आश्वासन देतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडीवर. श्री विठ्ठलाच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक पंढरपुरात दाखल. करण्यात आलं विविध उपक्रमांचं आयोजन. सोलापूर शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघात काँग्रेस तसंच महाविकास आघाडीनं मुस्लिम उमेदवार द्यावा. कौमी एकता मंचच्या वतीनं करण्यात आली मागणी. आषाढी यात्रेच्या निमित्तानं विविध शाळांमध्ये दिंडी उपक्रमाचं आयोजन. वारकरी वेशातील बालचमूंनी वेधून घेतलं लक्ष. आणि वारकऱ्यांनी गजबजलेल्या पंढरपूर नगरीचं सध्याचं कसं आहे सुखद चित्र, जाणून घेऊया जयपाल खेडकर यांच्यासोबत. यावरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. नमस्कार. Audio Jungle.